नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। मम्मी बसली आहे, आमच्या फकड्याला बघतीये। तुम्ही बोलत होते इथं काचांच्या बाटल्यांचे तुकडे करून टाका, त्यांना काहीच फरक पडत नाही। इथं जे पहिलं होतं ना, म्हणजे आम्ही इथं हे बनवायच्या आधी इथं उकिंडा होता त्यांचा, त्या उकिंड्यात खूप काचा हे सगळं पडलेलं होतं। तर सुरुवातीला मम्मी साफ करायची ना, तर शेळ्या बांधताना अशा त्या वर यायच्या, म्हणजे ह्या जमिनीत ऑलरेडी खाली जे घाण येत ना, त्या काचा वगैरे ऑलरेडी आहेतच बाटल्यांच्या। मम्मीच्या पण बऱ्याच वेळा पायात भरल्यात, प्लस शेळ्यांच्या पण आमच्या पायात भरायच्या। आणि त्याच्यामुळं आणि त्यांना काहीच फरक पडत नाही, ते असे खड्डा करत करत येतात ना ह्या बाजूला, त्यांना त्या काचांचा पण काहीच फरक पडत नाही। आत्तासुद्धा असं जास्त खोल म्हणजे हे केलं ना, तरी त्याच्यातनं काचा असतील त्याच्यात, पण त्यांना काही होतच नाही त्या काचांनी। त्याच्यामुळं वरून अजून टाकल्या तरी ते उकरत येणार, उलटा आम्हालाच त्रास होईल त्या काचांचा, सगळीकडं पांगल्या तर। त्याच्यामुळं नाही टाकत आम्ही काचा बिचा काय, बाकी आता काय त्यांना करायचं। तसं त्यांचं आत्ता सध्या असं ते त्रास असं काही देत नाही, पण कसे बारीक करडं जेव्हा होतील तेव्हा त्यांना त्रास नको म्हणून आता आम्ही ते ठरवलं आहे, आमची करडं झाली का ती आता इथेच ठेवायची, घरी नाही न्यायची। मग जर इथं ठेवली तर मग परत असं एवढीशी करडं असतात, ती हातात बसतात, एवढी छोटी असतात आहे ना गं, त्यांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं। आणि घूस काय येतं गं, मुंगूस अरे मुंगूस आणि सापाचे इथं सारखे भांडणं पण चालू असतात। त्याच्यामुळं आता काही सापाला पण त्या काहीच होत नाही, काही इथं औषध ठेवलं तरी त्यांना काही फरकच नाही पडत आहे। बरे जाऊ द्या, तो विषय आता मी बघितलं ते, आणि मला लक्षात आलं, कोणीतरी कमेंट केली होती काचांच्या बाटल्या फोडून टाका त्या होलांमध्ये, जेवढ्या बसतील तेवढ्या। बाकी मम्मी खायला टाकून बसलेली आहे त्यांना, 5:30 वाजले, आता थोड्या वेळाने बांधायच्या तात आणि करडं बाहेर खेळायला काढायचे। तुम्हाला आमचा फकड्या बघायचा होता ना, फकड्या आमचा बिटलचा आहे का? नाही, गावरान आहे आमचा फकड्या, गावरान आहे। आमच्या लक्षीचं पिल्लू, कोणाचं पिल्लू आहे? लक्षीचं हा, हिच आहे बघा, हिच आहे ही चिमणी आणि हा फकड्या, हे दोघं बहीण भाऊ आहेत। आमचा फकड्याला शांत आहे तसा, त्याचं इथं बघा कसं झालंय, ते रश्शी ना काय करतात, असे लांब लांब जाऊन बसतात आणि मग ती रश्शी अशी घासली ना का मग ते तसं होतंय। नको, बसू दे जरा, असं उभा पण काढणं नाही। आणि त्याचे कान बिन पण नॉर्मल छोटेच आहेत, म्हणजे जास्त मोठे नाही। गावरान बोकडा आहे तो आमचा, पहिलाच आमचा आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला विकला नाही, ठेवला आहे। आणि इथं मधी मधी बघा त्याचे केस कसे लाल आहेत, केसा प्राणी आमचा तो सगळ्यात इकडच्या साईडला पण आहेत। तो विचार करत असेल, काय ही फोन घेऊन करतीये, काय फोन करतीये। बसला परत, शांत आहे आमचा फकड्या ना, असा अजिबात, म्हणजे ते काय एक ॲग्रेसिव्ह बोकडे असतात ना, माणूस जवळ गेला की मारायला बघतात, तसं आमचा फकड्या एकदम शांत आहे। जरा पण असं, आता मी जवळ बसले, मी कधीच जात नाही त्यांच्या जवळ, तरी म्हणजे मारत नाही, काय नाही, आवरत नाही तो। मम्मी सोडलं ना आता कोणालाच आवरत नाही, त्याची बॉडी झालेली आहे ना। माया आहे त्याला, खूप माया आहे त्याला। मम्मी बाजूला बसली ना का त्याला वाटतं त्याला चोळावं, त्याच्या का बघावं। बघितलं तर आमचा फकड्या, आणि तो काही असा बिटलचा वगैरे असं काय नाही, नॉर्मल, एकदम नॉर्मल, म्हणजे गावरान जे असतात ना तसा तो आमचा फकड्या आहे। तेवढं कोपरा काढून झाला असतं ना, चांगलं काम झालं, तेवढंच कोपरा राहिला।
आमची मम्मी सकाळपासून तिथं खुरपत होती. पाऊस यायला लागला ना. बुरबुर बुरबुर. टिकली का नाही लावली? टिकली का नाही लावली? पडली असेल आता. लावायची ना, चांगली नाही दिसत. ही बघा कशी कपडे आणि इथं डायरेक्ट तणनाशक मारू. नाही भेंडीत खुरपायला लागला. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मदतीला नाही बल नाही लावलेला ना अजून, अंधार आहे यांचा. सफेद करडे किती छान दिसतात ना मित्रांनो. म्हणजे त्यांची स्किन अशी एकदम गुलाबी गुलाबी असते. हा ना, एकदम गुलाबी आहे एकदम. तिचं नाही वाटत तेवढं. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा पहिल्यांदा नाही ग, पकडे बारीक होता गेल्या वर्षी आपला रानात नेल त्या तिघींला पप्पांनी गाडीत टाकून. मावशीचा बोकडा पण ताणला होता लावायला. आणला होता पण त्याने लागलेच नाही. मग रानात नेले होते पप्पांनी. हा, ही माझ्या पाठीपाठी पळत होती ना. पळे मी होते ना ते पहिल्यांदा. बाल्याने मी गेलते. बाल्याने लक्षला पकडली, पुढं पुढं चालला. आणि ही आणि ही काळी बाल्याच्या माग माग. पप्पा बोलले मी नाही येणार, तुम्हाला 17 तेच काम करू. तिकडून बोकडे आणला तो त्याने नाही तुम्ही हे केलं ना, आता इकडं नाही तिकडं नाही. तो लईच असा इथं आवाज करत होता. आणि ना त्यांनी सपार बिपार आमचं तोडून काढलं होतं पूर्ण. कॉलम पण तोडलाय त्याने सिमेंटचा जाळका देऊन. हे बघा कशी याच्यात बसली. बस का आता बंद करू?